आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रात शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर त्या सिंहाचा जन्म झाला आणि हा सिंह पुढे रयतेचा वाली झाला। त्या सिंहाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। तुफान गरजतो वाघ ओळखतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जपतो, सन्मान राखतो जान जपतो, तुफान मराठी मातीचा राजा, तुफान मराठी मातीचा राजा। वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण। ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला ही एका फक्त सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे। 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, मात्र 50 वर्षाच्या कालावधीतच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल। आम्ही चीनच्या भिंतीला जगाची आश्चर्य मानतो तर काय आहे, काय आहे? अरे नुसता गर्वच नाही तर अभिमान आहे मला मी मराठी असण्याचा। मित्रांनो, ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत होते की ओम बोलण्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते की खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर झाले पाहिजे, कारण हे नाव घेताच हृदयाचा ठोका वाढू लागतो, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागते, अंगावर काटे निर्माण होऊ लागतात। कोणी विचारलंय तर कॉलर ताट करून सांगा मराठी की मराठी या शब्दाचा अर्थ काय आहे। मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब, 12 महिने 11 खेळाडू, 10 कोटी, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संविधाने, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा, मराठा वन मॅन शो, एकच राजे शिवराय माझे, हे हिंदू प्रभू छत्रपती शिवाजी महाराज। जब बांधकर पगड़ी छत्रपति शिवाजी महाराज तैयार होते, जब घोड़े पे सवार होकर उठा के तलवार, जब घोड़े पे सवार होते तब झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। हे हिंदू प्रभू शिवाजी राजे। सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समज नसता, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समज नसता, हिंदू धर्माचा अर्थ समज नसता। इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मावळे लढले आदिलशाहच्या 1500 माणसांबरोबर। त्या 7 दूतांची नावे होती नेसाजी बल्लाळ, दीपूजी राऊत, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल बिलाजी अत्रे, विठोजी शिंदे, सिद्धिलाल आणि प्रतापराव गुजर उर्फ सरनोबत कुर्तोजी। वेडात मराठे वीर दौडले 7, या 7 वीरांना मानाचा मुजरा, या 7 वीरांना मानाचा मुजरा। मित्रांनो, शाहिस्ते खानाला दररोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असे होते। याच बुर्जी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्यांचे प्रसंग नमूद आहेत आणि ह्याच बुर्जी खानाने छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अजून एक हल्ल्याचे प्रसंग नोंदवले आहे। तोच जली तो शिवराय आले आणि लहान मालातून तुफानासारखे निघून गेले। थोड्या वेळातच तिथला गोंधळ थांबला आणि शाहिस्ते खानाची एक बहीण धावत त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापत आहे, मेरी बेटी लापत आहे भाईजान। तेवढ्यातच आपली बोटे छाटला शाहिस्ते खान स्मित हास्य करून म्हणाला, ती शिवाजीची माणसं तिला पावणार नाहीतच आणि जरी त्यांनी तिला पावली असत तर बेफिकीर राहा, तो शिवाजी तिच्या पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घे। असा कुठला आत्मविश्वास शत्रू नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर। ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच, आजच्या संबंधी भारतीय समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषांच्या आदर्शांची गरज आहे। अर्थातच ती मुलगी तिथेच एका भिंतीत लपून बसली होती आणि नंतर ती सापडली। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा किल्ला म्हटला। मित्रांनो,
अमेरिकेच्या पोस्टर विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु म्हणून 100 मार्काचा पेपर घेतला जातो. आणि नीट आहे का, पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा म्हणून धडा शिकवला जातो. अनेक देशांमध्ये आपल्या राजाचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो. पण आमचे दुर्दैव असे की आमच्या इथं त्यांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. अरे जर खरंच छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमानाचा प्रमुख कोण होता? दौलत खान. छत्रपती शिवाजी महाराजांचा घोटाळ्याचा प्रमुख कोण होता? सिद्दीलाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात पहिला सरसेनापती नूर खान. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला जाणारा मदारी मेहतर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक चित्र उपलब्ध आहेत. त्या चित्रकाराचे नाव वीर मोहम्मद. आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना नीट ऐका बरं मित्रांनो, अफजल खानाचा वध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनाका पोहोचवणारा रुस्तम जमाल हाही मुसलमानच होता. जर एवढे मुसलमान अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरुद्ध असू शकतात का? अरे छत्रपती शिवाजी महाराजांना 11 बॉडीगार्ड होते, त्यातून 10 मुसलमान होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी एखादी मस्जिद जाळली नाही किंवा एखादी कुराण जाळली नाही. याचा गांभीर्याने भविष्यात विचार झाला पाहिजे. अफजल खानाला मारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले. जिजाऊंनी त्यांना विचारले, अफजल खानाचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज उतरले, मासाहेब अफजल खान मारला गेला. तेवढ्यात जिजाऊंनी विचारले, त्याचा प्रेत कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज उतरले, इथेच प्रतापगडाच्या पायथ्याशी. विचार करा मित्रांनो, त्यावर जिजाऊ काय म्हणले असतील? जिजाऊ म्हणाल्या, जोपर्यंत अफजल खान जिवंत होता तोपर्यंत वैर होते, आता तोही संपला, आता वैरही संपले. तुझ्या राज्यात कोणी लांडग्या कुत्र्यांनी त्याचे प्रेत तोडावे हे शोभणार नाही. तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तिथे स्मारक बांध. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन केले आणि तिथे त्याची कबर बांधली. रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तिथे जगदीश्वराचे मंदिर बांधण्यात आले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मंत्र्यांना विचारले, इथे जगदीश्वराचे मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्यांनी राजांना विचारले, जागा दाखवा महाराज. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्याच्या समोरील जागा दाखवली आणि तिथे मस्जिद बांधून घेतली. मित्रांनो, मराठी माणसाला कधीही कमी लेखू नका, कारण मूठभर मावळ्यांना घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खिंडर पाडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णांनी सांगितलेली भगवद्गीता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. ब्रिटिशांविरुद्ध बंड करणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी होते. छत्रपती एका दिवसात फ्रांसचे राजकारण हलवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. इंग्लंडलाही ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. भारताची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतात चित्रपट सृष्टी आणणारे दादासाहेब फाळके, सलग 9 चित्रपट हिट देऊन आपले नाव गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंदवणारे दादा फोंगे हे सगळे मराठी होते. अख्ख्या जगाला मंत्रमुक्त करणारी गान कोकिळा लता मंगेशकर याही मराठी होत्या. शेनवांच्या स्वप्नात येऊन त्याची फिरकीची धुलाई करणारे सचिन तेंडुलकर हेही मराठी होते. गल्लीतल्या छोट्याशा ऑफिस पर्यंत त्या गगनचुंबीच्या ऑफिस पर्यंत वेगवेगळ्या जाती धर्मांच्या माणसांच्या पोटातली भूक भागवणारे मुंबईचे डब्बेवाले हेही मराठी होते. अशा खूप उदाहरणं आहेत. म्हणून मराठी माणसांना कधी कमी लेखू नका. गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. 16व्या शतकात शिवनेरीवर तारा चमकला आणि जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला आणि हा सिंह पुढे रयतेचा वाली झाला आणि ह्याच्याच हातनं हा महाराष्ट्र घडला. कृपया आपल्या राजांचा इतिहास हा जगासमोर आणा आणि दाखवा की आपला राजा कुठल्याही जाती धर्माचा विरोधक नसून तो फक्त अन्यायाच्या विरोधात होता. जाता जाता एवढेच म्हणाल, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. नीट ऐका बरं का, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही.
भगव्याशिवाय नमत नाही आणि शिवरायांशिवाय दुसरं कुणा पुढे बी झुकत नाही. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.